नमस्कार. आपण मानदेश श्रीनाथच्या माध्यमातून या ठिकाणी पुरंदर किल्ला आलेला आहोत आणि या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी बऱ्याच मंडळाची या किल्ल्याला भेट होत आहे आणि या ठिकाणी ज्योतीचं प्रज्वलन होऊन या ठिकाणावरून आपल्या गावच्या दिशेने मार्गस्थ होणारं हे पुरंदर किल्ला आहे. आणि जाणून घेऊया आपण या ठिकाणी दिसतंय ते कुठल्या गावचे मंडळ आहे आणि यांनी या ठिकाणी येण्याचा संकल्प कसा केला ते. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. भुवन लक्ष्मण शिंगाडे, गाव तुम्ही थादाळे. गाव थादाळे. तुम्ही सुरुवात केली तो पहिला किल्ला कुठला? सुरुवात केली तो 1989. हां सुरुवात केली सज्जनगड. तिथं रामदास स्वामींचे आपलं समाधी स्थळ आहे. तिथून आम्ही जी सुरुवात केली, आम्ही स्टार्टला 50 ते 60 जण होतो आणि 14 तासामध्ये आम्ही ज्योत सज्जनगडवरनं थादळ्यामध्ये आणली. तुमच्या मंडळाचं नाव काय? शिवज्योत तरुण मंडळ थादळे. बर, ह्या पद्धतीनं यांनी 1989ला सुरुवात केली आणि त्यांचा संकल्प आजपर्यंत अखंडित आहे. तर मध्यस्थी आपण कुठल्या कुठल्या गडावर गेलो ते आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सोमनाथ जाधव. सोमनाथ जाधव. तुम्ही सज्जनगडानंतर मध्ये परत कुठल्या कुठल्या गडावरती तुम्ही जाण्याचा संकल्प केला? प्रतापगडला 2 वेळा गेलो, रायगडला 3 वेळा, सिंधुदुर्गला 1 वेळा, विजयदुर्ग, जंजिरा, जवळजवळ भरपूर किल्ले झाले. गेल्या वेळेस तोरणा गेला होता. तर अशा पद्धतीने ह्या शिवज्योत नवतरुण मंडळ थादाळे यांनी बऱ्याच गडासनी भेट दिलेली आहे ज्योतीच्या माध्यमातून, जयंतीच्या माध्यमातून. तर आज किल्ला पुरंदर या ठिकाणी यांनी प्रस्थान ठेवलं, या ठिकाणी संकल्प ठेवला आणि या संकल्पाच्या माध्यमातून त्यांना व्यवस्थित विचारू की या गडाचे महत्त्व काय आहे, की या गडावर आला तुम्ही तर या ठिकाणी कशा पद्धतीने ह्यांना एन्जॉय करण्याचा किंवा ह्या गडाचं वैभव काय ह्या पद्धतीने आपण विचारूया. नाव सांगा तुमचं. किरण शिंगाडे. हां, ह्या गडावर तुम्ही आला, सुरुवातीला आल्यापासून वरती कशा पद्धतीनं गडाची पूर्ण प्रदक्षिणा केली, तुम्हाला अनुभव यामधून काय मिळाला? सुरुवातीला आम्ही गडावरती आल्यानंतर पहिल्यांदा वरती गेलो. एक साधारण 2-3 किलोमीटर चालावं लागलं. हां, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे, वरती मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण दर्शन वगैरे घेतलं. हां सर्व लहान मुलं, सर्व पुरुष, तसेच तरुण सगळेच आम्ही तिथे गेलो होतो. हां तिथून आल्यानंतर इथं म्युझियमला भेट दिली. म्युझियम पण अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. त्या ठिकाणी सर्व माहिती त्यांनी सविस्तर दिलेली आहे. तुम्हाला वरती मंदिरावरती आपलं किल्ल्याच्या वरच्या भागात गेल्यानंतर आणि काय काय प्राणी वगैरे भेटले का? हा, वन प्राणी होते ना, म्हणजे माकड वगैरे होते आणि झाडं पण भरपूर आहेत आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे त्या ठिकाणी. आणि जे पुरंदरचा तह म्हणतात, हां तर वरून पाहिल्यानंतर समजतं की तह कशा पद्धतीने केला असेल. म्हणजे एक पुरंदरला वेढा देखील टाकला होता. तर ते आपल्याला एक वरचं वातावरण पाहून असं वाटतं की पहिल्या काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आपले राज्य असतील ते कसे वावरत असतील ते. या पद्धतीनं ह्यांना या गावाने या ठिकाणी संकल्प ठेवला, पुरंदर किल्ला या ठिकाणी आले. आज या ठिकाणी सर्व किल्ल्याची पाहणी करून, आज ज्योतीचं प्रज्वलन करून आज मार्गस्थ होणार आहेत. तर आपण अजून जाणून घेऊया. नवतरुण मंडळ आहे आपल्या गावातील, तर पाहूया काय सांगतायत ते. नाव सांगा. माझं नाव अनिल शिंगाडे आहे. तर आपला पुढच्या वर्षीचा एक संकल्प आहे की आपण पुढच्या वर्षी सिंधुदुर्गवरून करूया आणि त्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावं. जसं की सुरुवातीला सांगितलं की 1989 पासून सुरुवात झाली आहे. तर आपल्या पंचक्रोशीमध्ये थादाळे असं गाव आहे की त्या गावामध्ये आज एवढे आपण गड किल्ले केलं आणि आजपर्यंत तीच परंपरा आजपर्यंत आपण ठेवलेली आहे. त्यासाठी मी सर्व गावकऱ्यांना एवढीच विनंती करतो की सर्वांनी सहभागी व्हावं आणि घराघरात आणि मनामनाची शिवजयंती हे करावी. आज शेंचं गाव असं आहे की एकरूप गाव आहे. म्हणजे या गावामध्ये सर्व 18 पगड जाती नांदल्या जातात
आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण ही मंडळी आलेली आहे आणि ह्यांनी अखंडित 89 पासून आज 26 पर्यंत हा शिवजयंतीचा कार्यकाल चालवलेला आहे. अशा पद्धतीनं हे सर्व नवतरुण मंडळ आहे, ग्रामस्थ आहेत, या सर्वांनी या पुरंदर किल्ल्याला भेट दिली आणि आज या ठिकाणावरून मार्गस्थ होत आहेत आणि पुढील वर्षाचा संकल्प आहे सिंधुदुर्ग किल्ला. तर त्यांचं ग्रामस्थामधून किंवा नवतरुण मंडळून त्यांचं एवढंच आव्हान आहे की गावातल्या सर्व लोकांनी की यामध्ये सिंधुदुर्गसाठी जाण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी नवतरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि अगदी उत्साहानं आनंदाने यामध्ये पुढील ज्योतीसाठी प्रस्थान ठेवावं अशी या नवतरुण मंडळाची या ठिकाणी आव्हानात्मक हे प्रस्थान ठेवलेलं आहे यांनी. धन्यवाद.